पण इंद्रधनुष्य सगळेजण बघतात. हो. म्हणजे लहान पोराला पण काय माहिती होतं तर ते इंद्रधनुष्य आहे बरोबर. की निसर्गात दिसणारं इंद्रधनुष्य लक्षात येतं. पण इंद्रधनुष्यासारख्याच आपल्या महाराष्ट्रामध्ये इंद्रवज्र पण पाहायला मिळतं. तर त्याबद्दल काय सांगाल? तर आजचा आपला विषय दुर्गांपलीकडील सह्याद्री आहे. तर दुर्गावर बसून पलीकडनं बघायला मिळतं. तर मी जे काही 300-350 किल्ले पाहिले त्यात माझा सगळ्यात आवडता किल्ला हरिश्चंद्रगड. ओके. तर त्या हरिश्चंद्रगडावर नेहमी प्रघात असा की जायचं, दिवसभर दमून जायचं आणि संध्याकाळी त्या कोकण कड्यावर जायचं. कोकण कडा हा असा आहे, असा 1-1.5 किलोमीटर त्याची लांबी आहे आणि मी जसा हात दाखवलाय तसा त्याचं पोट खपाटीला गेलेलं आहे. ओके. त्यामुळे इथे उभं राहिल्यानंतर सरळ 1800 फूट खाली तुटलेला तो कडा आहे आणि आत गेलेला आहे त्याचं पोट. ओके. त्यामुळे आपले डोळे, ज्यांचे डोळे फिरतात, ज्यांना व्हर्टिगोचा त्रास आहे, त्यांना फार त्रास होतो. तर तिथे संध्याकाळी जायचं. ओके. संध्याकाळी का? तिथे काय भेळपुरीच्या गाड्या नसतात. संबंध पश्चिमेकडनं आलेलं सूर्याचं ऊन तो कडा उजळून टाकतं. त्यामुळे ते इतकं भव्य रौद्र स्वरूप दिसतं. तर एकदा असं झालं, मी गेलो होतो माझ्या काही सहकार्यांना घेऊन. ते खूप तयारीची मंडळी होती. जो हरिश्चंद्रगड चढायला आम्हाला 2.5-3 तास लागायचे, आम्हाला 6-6.5 तास लागले. अंधार पडल्यावर, आता मला ते सगळेच रस्ते माहिती असल्यामुळे आम्ही त्या गुहेमध्ये पोचलो, त्या देवळाच्या तिथल्या. मी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना उठवलं. म्हटलं ते चहा बी काही नाही, न्याहारी बिहारी नंतर, आधी कोकणकडा. म्हणजे पंढरपूरला जायचं, विठोबाचं दर्शन नाही घ्यायचं असं होईल ते. आपण कोकणकडा पाहायला जायचंच. आम्ही जूनचा पहिला आठवडा होता. मी ज्यावेळेला आम्ही म्हणेन ना, त्यावेळेला ते आदरार्थी बहुवचन नाही, आम्ही बरेच जण म्हणून आम्ही म्हणतोय मी. तर आम्ही असे कड्यावर उभे होतो. सगळीकडे दाट ढग होते आणि काही ढग असे खालून वर येत होते. ओके. कारण जूनचा ते पहिले आगोटीचे ढग येतातच. चुकून आमच्या मागे पूर्व होती, त्या पूर्वेच्या ढगामध्ये फट पडली आणि सूर्य त्यातनं, म्हणजे आमच्या पाठी होत्या, आम्हाला दिसला नाही, पण सूर्याचं ऊन आलं आणि आम्ही इथे उभे होतो तर आमच्या सावल्या येणाऱ्या ढगांवर पडत होत्या. ओके. तर त्यावेळेला त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या आपापल्याच डोक्याभोवती, आपल्या सावलीच्या त्या डोक्याभोवती गोल इंद्रधनुष्य दिसतं. त्याला इंद्रवज्र असं म्हणतात. तर मी हे पहिल्यांदा हरिश्चंद्रगडावरनं पाहिलं. नंतर मग भीमाशंकरचा नागफणा आहे, राजगडचा बालेकिल्ला आहे, गडदच्या बहिरीला जाताना जो धारमाथा आहे, तिथे अनेक ठिकाणी बघितलं मी ते. पण पहिल्यांदा मी ते हरिश्चंद्रगडावरनं पाहिलं. तर ते हरिश्चंद्रगडच्या पल्याडच आहे, त्यामुळे दुर्गा पल्याडच आहे आणि ते खालनं येणाऱ्या ढगावर आपली सावली पडली की दिसतं. हे अद्भुत दृश्य आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला माहिती होतं खाली 2000 फूट तुटलेलं आहे, पण मी तिथे नाचलो की अरे, हे प्रभावळी संत देव यांच्या मागे असते, आपल्या सावलीच्या मागे कुठनं आलं हे लचांड. पण ते दिसतं. आणि मग मी घरी आल्यावर त्याचा अभ्यास केला. नगर जिल्ह्याचं मी गॅझेटियर काढलं, जिल्हा दार्शनिका काढली. त्याच्यामध्ये 1840 कर्नल साईक्स नावाचा एक माणूस घोड्यावर बसून त्या कोकण कड्यावर गेला होता. तर त्या घोड्यावर बसलेला असताना त्याला असंच ते इंद्रवज्र खाली बघायला मिळालं. त्यांनी सर्क्युलर रेनबो असं त्याचं म्हटलेलं आहे. तर नुसते घाणेकरांनी सांगितलं असतं की इंद्रवज्र दिसतं तर लोक म्हणजे थापा मारतो हा. पण ज्यावेळेला साहेब लिहितो त्यावेळेला लोकांना वाटतं खरंच आहे. आता लोक 8-8 दिवस तंबू ठोकून बसतात तिथे आणि मग एखाद दिवशी दिसतं त्यांना ते. तर त्याला नशीब लागतं जोरावर. आणि केव्हा कुठे कधी जावं हे तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला ती गंमत मिळते. जसं हे इंद्रवज्र मी पाहिलं, तसं एकदा मी आमच्या आमच्या बॉटनीच्या अभ्यासक्रमामध्ये किमान 3 रात्री मुक्कामाची एक अभ्यास सहल काढणं अपेक्षित असायचं. आता ते सगळं बंद केलं आहे, चांगल्या गोष्टी लवकर बंद होतात. तर ते त्या मुलींना घेऊन जायचं. तर आम्ही गेलो होतो दापोली, दाभोळ, कारण दापोलीला कृषी विद्यापीठ आहे त्यामुळे तिथे आम्हाला काही, आणि कोस्टल व्हेजिटेशन तेही बघायला मिळणार होतं आम्हाला. तर दापोलीला गेलो. दापोलीवरनं आम्ही दाभोळला गेलो. त्यातल्या बऱ्याच मुलांनी समुद्र पहिल्यांदाच पाहिला होता. म्हणजे सिनेमामध्ये पाहिलं वेगळं, प्रत्यक्षात. तर तिथे ती जी तर आहे दाभोळवरनं पलीकडे वेलदूर नावाचं त्या खाडीच्या पलीकडे आहे, तर ती फेरी बोट असते. तर मी तिथे गेलो आणि म्हटलं अशी अशी आम्ही पुण्यावरनं हे सगळे विद्यार्थी आले, त्यांनी कधीच जलप्रवास केलेला नाही आहे, आम्हाला अर्ध्या अंतरापर्यंत नेऊन आणलं तरी चालेल, तुमचे सगळे पैसे देतो आम्ही, जे काय सगळ्या लोकांचे पूर्ण फेरीचे पैसे देतो, पण थोडं ते म्हणजे नाही हो, ही शेवटची फेरी आहे, आता परत नाही जाणार.
मी खूप बाबापुता केल्यानंतर ते तयार झाले आणि म्हणाले ठीक आहे बसा. आणि त्यांनी ती बोट म्हणजे ते जे बार्फ आहे ते नेलं त्याच्यात. आणि त्यावेळेस ते हे सगळ्या बोलाचाली थोडा उशीर झाला होता, पौर्णिमेचा दिवस होता, त्यामुळे चंद्र नुकताच वर आला होता. तो खाडीच्या पूर्वेच्या बाजूला होता, इकडे समुद्र इकडे होता, आम्ही मध्ये होतो. तर त्या वर उगवून आलेल्या पूर्ण चंद्राच्या अब्जावधी प्रतिमा या नाचणाऱ्या लाटांवर आम्हाला बघायला मिळत होत्या. आणि ते दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. एका वेळेला काही अब्ज चंद्र प्रतिमा तुम्हाला बघायला मिळत आहेत. मुलं नुसती म्हणजे त्यांना काही बोलवतच नव्हतं, इतकं अद्भुत दृश्य आम्ही पाहत होतो. मस्त. मग आम्हाला काही लक्षात नाही आलं त्यावेळेला. नंतर त्यांनी समुद्रापर्यंत नेली ती बोट आणि परत आणली. आणि मग आम्ही त्या दाभोळच्या त्या किनाऱ्यावर त्या धक्क्यावर उतरलो. मग मी म्हटलं दादा ते पैसे किती काय? तो म्हणला आज पैसे मी घेणार नाही. म्हटलं का? ते म्हणले कॉलेजची मुलं सिनेमातली गाणी न म्हणता दंगा मस्ती न करता इतकी शांत राहू शकतात मी पहिल्यांदा पाहिलं. तर म्हटलं अहो तुम्ही आम्हाला दृश्यच असं दाखवलं की ते अद्भुत होतं. तर या गमती जमती बघायला मिळतात. तिथनं मग आम्ही असूदला आलो. असूद नावाचं एक गाव आहे, हो, तिथे एक शंकराचं मंदिर आहे प्राचीन. तिच्या भक्त निवासात आम्ही थांबलो होतो त्या वेळेला. तर तिथे फार लोकांना एका वेळेला जेवायला बसायची सोय नव्हती. तर काही मुलांना आधी जेवायला बसवलं. त्यात एक जागा रिकामी राहिली, पण ते कॉलेजच्या मुलांचं हा बसला तर ती बसली तर असं ते असतं. त्यामुळे मग त्यांना त्या पंक्तीत बसायचं असतं. तर एक जागा शिल्लक राहिली. म्हटलं मग ठीक आहे, मग मी बसतो, चालेल ना तुम्हाला? म्हटलं चालेल. ते जेवण झालं, पहिली बॅच आमची बाहेर आली. मग मी असं तिथे मस्त हिरवळ होती, त्याच्यावर असा आडवा पडलो होतो. मुलं तिथे काहीतरी टिवल्या बोल्या करत होती. आणि पौर्णिमेचं चंद्र मगाशी सांगितलं त्याप्रमाणे, तर त्या चंद्रासमोर एक अत्यंत विरविरीत पातळ असा ढग आला. ओके. आता तो चंद्र आणि मी याच्यामध्ये तो ढग होता. त्या ढगामध्ये गोल इंद्रवज्र दिसलं, डबल एक, आणि दुसरं उलट, हो रात्री. आणि मी जोरात ओरडलो, अरे बाहेर या. त्या पोरांना वाटलं बहुतेक याला साप बीप चावला काहीतरी, बरं झालं. तर तसं नाही झालं. आणि मी सांगतोय पर्यंत तो ढग गेला. पण काही लोकांना ते बघायला मिळालं. माझ्याबरोबर जी मुलं होती त्यांनी ते बघितलं. तर असं आता याला इंद्रवज्र म्हणायचं का नाही हे मला नाही सांगता येत, पण इट वॉज अ सर्क्युलर रेनबो. आणि ते ज्या दोन दिसतात तेव्हा ते रंगांची उलटापालट होते. म्हणजे तांबडा रंग आत येतो, हिरवा रंग बाहेर जातो. ओके. असं ते दिसतं. ती अंतर असतं मध्ये, एक पहिल्यांदा गोल आणि नंतर दुसरा गोल. तर सृष्टीमध्ये बहु लोक परिभ्रमणे कळे कौतुक. मी बाहेर पडलोच नाही तर मला घरात बसून नाही बघायला मिळणार. छतावर काय असेल ते फॅन असेल, ट्यूबलाईट असेल तेच दिसेल बघायला. पण हे मला बाहेर फिरल्यामुळे बाहेर गेलो म्हणून मला पाहायला मिळालं. आणि त्याला साक्षीदार आहेत. म्हणजे मी एकटाच पाहिलं तर तुम्ही म्हणू शकता थापा मारतो, तसं नाही, हे बघता येतं. योग असावा लागतो एवढंच. नक्कीच. आणि तुमच्या मार्फत आता आम्हाला म्हणजे मला पूर्ण मी हा पॉडकास्टमध्ये ना कम्प्लीट व्हिज्युअलायझेशन मध्ये आहे की ते मी तुमच्यासोबत तिकडे गेलोय, की तिथे तुम्ही त्या मुलांमध्ये मी पण आहे आणि मग त्या बोटीमध्ये आपण आहोत आणि ते सगळे हजार लाखो चंद्र मला खाली पाहायला मिळत आहेत. म्हणजे खूपच जबरदस्त अप्रतिम दृश्य. आणि परत आता आपण आलोयच, नदीवर आलोय, कोकणावर आलोय, समुद्रावर आलोय.